So today what we will do, we will solve some objective type questions based on our syllabus. I will just share the screen. You can see our first objective question. This one. The SFR used for controlling the timers is. यापैकी कुठला SFR टायमर कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो? Can anybody tell? या चार पैकी कुठला टायमर साठी वापरला जातो SFR? स्पेशल फंक्शन रजिस्टर. Which SFR is used for controlling the timers? Accumulator, PSW, SCON आणि TCON. गाडगे, टायमर साठी कुठला SFR वापरला जातो? महाडिक, तुम्हाला सगळं वाचावं लागेल बरं का, त्याशिवाय ते येणार नाही उत्तर. तुम्ही PDF एकदा माझी सगळी पूर्ण PDF वाचा. PDF वाचल्यावरच तुम्हाला ते लक्षात येईल. कारण हार्डवेअर सगळं माहित असलं पाहिजे. त्याला आर्किटेक्चर म्हणतो आपण. मायक्रो कंट्रोलरचं आर्किटेक्चर पूर्ण माहित असलं पाहिजे, तरच हे प्रश्नाची उत्तर देत आहेत. महाडिक कुठले येतील ह्याच्यातलं चारीपैकी? करेक्ट वन. सर TCON. TCON, correct. Yes, this is the correct answer. Next, dash pin of microcontroller 805 is used as EEPROM programming voltage pin. VPP म्हणून वापरली जाते बघ. त्यासाठी तुम्हाला पूर्ण त्याचा पिन डायग्राम माहित असला पाहिजे. मायक्रो कंट्रोलर आपण घेतलेला आहे पिन डायग्राम. त्याच्यामध्ये एक पिन आहे जी VPP म्हणून पण वापरली जाते. या चारपैकी कोणती पिन आहे की जी VPP प्रोग्रामिंग व्होल्टेज पिन म्हणून सुद्धा वापरली जाते? बिदरकर येईल का सांगता? गाडगे, महाडिक, चारीपैकी कोणती पिन आहे की जी VPP म्हणून वापरली जाते? प्रोग्रामिंग व्होल्टेज पिन. उत्तर आहे EA. ही पिन तुम्ही एकदा पिन स्ट्रक्चर बघा मायक्रो कंट्रोलरचं, PDF मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला VPP पिन दिसेल बघ, प्रोग्रामिंग व्होल्टेज पिन. 3 नंबर, ऍड्रेस रेंज ऑफ एक्सटर्नल ROM इन मायक्रोकंट्रोलर 8051 इज फ्रॉम. आपल्याला माहिती 8051 मध्ये 4 किलोबाईट ROM आहे. त्याचा रेंज आहे 0000 अप टू 0FFF. हा रेंज आहे त्याचा 4 किलोबाईट. याच्यानंतर ह्याने काय विचारलेलं आहे? ऍड्रेस रेंज ऑफ एक्सटर्नल ROM. याच्या बाहेरचा ऍड्रेस काय येणार पुढचा? 1000 अप टू FFFF इथपर्यंत. म्हणजे उत्तर काय येणार? C. हे सगळं डिटेल मध्ये माहित असलं पाहिजे, तरच ते सांगता येईल. त्याचं उत्तर आलं C. त्यानंतरचा 4 नंबर. The result after executing the instruction sub B A 35
where A is equal to 74 will be A मधनं A म्हणजे 74 ह्याच्यामधनं 35 वजा केल्यावर काय उत्तर येईल 74 minus 35 okay this is for actually 14 4 minus 5 म्हणजे 14 minus 5 आता हे हेक्साडेसिमल 14 आहे बरं का 14 मधनं 5 बोट वजा करा 14 नंतर 13 12 11 10 आणि नंतर F येते हेक्साडेसिमल मध्ये त्यानंतर F आणि 7 वजा 3 4 उत्तर काय आला उत्तर काय येणार 4 नाही सॉरी इथं एक हातचा आला 4 आणि 3 चा 3F उत्तर येणार तुमचं 3F येते लक्षात सबट्रॅक्शन करून दाखवलेलं विच वन ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन रिप्रेझेंट रजिस्टर ऍड्रेसिंग मोड ह्याच्यामध्ये रजिस्टर ऍड्रेसिंग मोड वालं कोणतं इन्स्ट्रक्शन आहे महाडिक या चार पैकी कोणतं इन्स्ट्रक्शन रजिस्टर ऍड्रेसिंग रिप्रेझेंट करत दोन नंबरचा ऑप्शन मूव R5, A. करेक्ट 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 इथं सगळे रजिस्टरचीच नाव आहेत म्हणून हे रजिस्टर ऍड्रेसिंग मोडला रिप्रेझेंट करत अगदी बरोबर द रिझल्ट ऑफ एंडिंग द डेटा B4 अँड CF विल बी करून बघा B4 आणि CF यांचं एंडिंग केल्यावर काय रिझल्ट येईल हा सर B4 बायनरी मध्ये लिहा B4 म्हणजे बायनरी मध्ये काय येईल 1011 हे B झालं 4 ला 0100 हे B4 झालं CF ला 1100 हे C झालं F ला 1111 यांचं एंडिंग करायचं आपल्याला एंड सांगितलं 01 ला 0 01 ला 0 11 ला फक्त 1 01 ला 0 1 0 0 FFH नाही 84 उत्तर काय आलं 84 आहे का उत्तर इथं हा ए चॉईस आहे बघा 84 हे असं करून बघावं लागतं बरं का त्याशिवाय येत नाही ते त्यानंतर विच वन ऑफ द बुलियन इन्स्ट्रक्शन्स विच वन ऑफ द इन्स्ट्रक्शन्स इज अ बुलियन इन्स्ट्रक्शन सिंगल बिट इन्स्ट्रक्शन कुठलं याच्यातलं या चार पैकी कशा सगळेच आहेत ऑल ऑफ दिस पण आहे चौथा चॉईस आहे तो ऑल ऑफ दिस याच्यातलं कुठलं इन्स्ट्रक्शन सिंगल बीट आहे का सगळेच इन्स्ट्रक्शन सिंगल बीट आहे माडिक याच्यासाठी आपल्याला सगळे सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स अगोदर माहित असली पाहिजे ठीक आहे आपण सगळे घेतलेले इन्स्ट्रक्शन अरिथमॅटिक सेट लॉजिकल सिंगल बीट बुलियन इन्स्ट्रक्शन्स जम्प इन्स्ट्रक्शन्स डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स सगळे घेतलेले त्याचं उत्तर येते ऑल ऑफ दिस डी सगळे इन्स्ट्रक्शन हे सिंगल बीट इन्स्ट्रक्शन इफ कॉल इन्स्ट्रक्शन इज रिटर्न ॲट ऍड्रेस C160 then the return address will be कुठल्या ऍड्रेसला रिटर्न येणार आपण कॉल डिले म्हणतो कॉल डिले पण डिले रिटर्न म्हटले की ते कुठल्या ऍड्रेसला रिटर्न होणार तर कॉल इन्स्ट्रक्शन आपण C160 लिहिलेलं आहे एल कॉल समजा किंवा ए कॉल इथं आपण ऍड्रेस देतो 61 आणि 62 ला इथं ऍड्रेस दिलेला असतो याचा अर्थ 63 ला ते परत येत C163 या ऍड्रेसला ते परत येणार ओके इतकं आपल्याला बारीक माहित असलं पाहिजे 9 नंबर
The most appropriate instruction to turn off LED connected to port line P1.3 in forward direction is most appropriate instruction to turn off LED. सगळ्यात करेक्ट इन्स्ट्रक्शन कुठलंय की ज्यामुळे एलईडी टर्न ऑफ होईल कनेक्टेड टू पोर्ट लाईन P1.3. नाडी येईल का सांगता? सरळच आहे ना, क्लिअर. CLR 1.3 क्लिअर म्हटली की ती पिन 0 केली जाते. पिन 0 झाली की एलईडी ऑफ होतो. Next one, the control data to set up timer 0 in mode 2 and timer 1 in mode 1 without get control is. त्यासाठी तुम्हाला टीमॉड रजिस्टर माहित असलं पाहिजे. टीमॉड रजिस्टर. टीमॉड रजिस्टरचे 8 बिट्स कशा त्या माहित असल्या पाहिजेत तुम्हाला. यातले या 4 बिट आहेत त्या टायमर 1 साठी आणि या 4 बिट्स जे आहेत ह्या टायमर 0 साठी. त्याला आपण गेट म्हणतो. जी हे C/T काउंटर का टायमर वापरायचा. M1 M0 हे मोड सिलेक्ट. तसंच G C/T M1 M0. आता याने काय सांगितलेलं आहे, सेटअप टायमर 0 इन मोड 2. टायमर 0 म्हणजे खालचे 4 बिट्स. मोड 2 म्हटल्यावर काय येणार 1 0. 0 ला मोड 0, 0 ला मोड 1, 1 ला मोड 2 आणि 1 ला मोड 3 हे माहित असतात. हे आपण टायमर दोन्ही टायमर म्हणूनच वापरणार आहेत. करेक्ट. To control data setup timer 0 in mode 2 and timer 1 in mode 1. त्याला टायमर म्हणूनच वापरणार आहे. गेट कंट्रोल नाही वापरणार. इथं आपण टायमर 1 जो आहे तो मोड 1 मध्ये वापरणार आहे. मोड 1 म्हटल्यावर 0-1 टायमर म्हणूनच वापरणार आहे. गेट वापरणार नाही. याचा अर्थ तुमचा कंट्रोल वर्ड काय आला 1 2 आहे का इथं उत्तर? येस 1 2. दिस इज द आन्सर. ठीक आहे, एवढं सोपं नाहीये ते. आपल्याला वाटतं मल्टिपल चॉईस दिला म्हणजे आपल्याला लगेच 4 पैकी 1 लगेच निवडता येईल. तसं नाहीये, इतकं सोपं नाहीये. हे सोडवायला लागतं सगळं. सोडवल्याशिवाय येत नाही. 11 नंबर. Dash mode in serial communication is 9-bit UART mode with fixed baud rate. हे माहिती पाहिजे आपल्याला. त्यातलं आपल्याला मोड 0 काय, मोड 1 काय हे सगळं माहित पाहिजे. मोड 0 हा कसला मोड आहे बरोबर? हा फ्री रनिंग मोड आहे. फ्री रनिंग. मोड 1 जो आहे तो 8-bit UART आहे विथ व्हेरिएबल baud rate. मोड 2 जो आहे तो 9-bit UART आहे विथ फिक्स baud rate. फिक्स baud rate. आणि मोड 3 जो आहे हा पण 9-bit UART आहे परंतु हा व्हेरिएबल baud rate. याचा अर्थ इथं काय विचारलंय, डॅश मोड इन सिरियल कम्युनिकेशन इज 9-bit UART विथ फिक्स baud rate. फिक्स baud rate वाला हा आहे मोड 2. म्हणजे उत्तर कुठलं येणार तुमचं? मोड 2 हे उत्तर असणार. ठीक आहे. आता 12, 13, 14, 15 हे 4 प्रश्न राहिले.
Dash timer is used as baud rate generator for serial communication. सिरियल कम्युनिकेशन साठी बॉड रेट जनरेट करण्यासाठी म्हणजे क्लॉक देण्यासाठी टायमरला कोणता टायमर वापरला जातो तर आपल्याला माहित असलं पाहिजे. टायमर 1 इज युज्ड टू जनरेट द बॉड रेट. हे सगळं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एक पीडीएफ वाचताल पूर्णपणे त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट वन, द ऍड्रेस नंबर ऑफ ऍड्रेस लाईन्स रिक्वायर्ड टू ऍड्रेस 4 किलोबाइट्स ऑफ मेमरी इज. किती ऍड्रेस लाईन्स लागतील 4 किलोबाइटसाठी? आपल्याला माहिती आहे 8 ऍड्रेस लाईन असतील तर 2⁸ म्हणजे 256 ऍड्रेसेस आपण कव्हर करू शकतो. 2⁹ म्हटलं की 512 त्याच्या डबल. 2⁻10 म्हटलं की 1024 डबल डबल करत जायचं. 2⁻11 म्हटलं की 2048 आणि 2⁻12 म्हटलं की 4096 म्हणजेच 4 किलोबाइट. याचा अर्थ आपल्याला किती ऍड्रेस लाईन्स लागतील तर 12 ऍड्रेस लाईन्स. 4 किलोबाइट मेमरीसाठी आपल्याला 12 ऍड्रेस लाईन्स लागतात. असं त्याचं उत्तर. 14 नंबर, ऍज फार ऍज सिंगल बिट बुलियन इन्स्ट्रक्शन्स आर कन्सर्न, मायक्रो कंट्रोलर्स आर सुपेरियर टू मायक्रो प्रोसेसर. कारण मायक्रो कंट्रोलर कडे पूर्ण सेटच आहे, सिंगल बिट इन्स्ट्रक्शनचा सेट, त्याला बुलियन इन्स्ट्रक्शन आपण म्हणतो. तो सेटच असल्यामुळं मायक्रो कंट्रोलर कधी पण भारी सुपेरियर ठरतो मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर मध्ये अगदी एखादा दुसरंच इन्स्ट्रक्शन आहे जे सिंगल बिट इन्स्ट्रक्शन आहे, बाकी सगळे इन्स्ट्रक्शन बाईट वाईज आहेत, पूर्ण बाईटला ऍप्लिकेबल आहेत. त्याच्यामुळं मायक्रो कंट्रोलर इज सुपेरियर टू मायक्रो प्रोसेसर. द लास्ट ऍड्रेस ऑफ इंटरनल 4 किलोबाइट रॉम मेमरी, आताच मी सांगितलं इंटरनल रॉम मेमरी 000 पासून 0FFF पर्यंत हा लास्ट ऍड्रेस आहे, म्हणजे उत्तर सी आलं. हे उत्तर आलं सी. पण त्याला डिटेल सगळं माहित असलं पाहिजे बरं का. ओके, कुणाला काही डाऊट? माडी नाही सर. पण तयारी लागते बरं का, इतकं सोपं पण नाहीये ते उत्तर देणं. हो सर. तयारीच करावी लागेल. हा, पण असे सगळे हिडन प्रश्न आहेत सगळे. पुढचे आपण हे घेऊ. हा, आता हे सोडव. Select the correct alternative. If register bank 1 is selected, then the RAM address of register R5 will be. आता हे सगळे तुम्हाला बँक रजिस्टर्स माहित असले पाहिजे. 00 पासून ते 07 पर्यंत बँक 0 आहे. 08 पासून 0F पर्यंत बँक 1 आहे. 10 पासून 17 पर्यंत बँक 2 आहे. 18 पासून 1F पर्यंत बँक 3 आहे. आणि 20 पासून 2F पर्यंत हा बिट ऍड्रेसेबल रॅम आहे. बिट ऍड्रेसेबल रॅम 20 पासून 2F पर्यंत आणि 30 पासून पुढं 7F पर्यंत हा युजर रॅम आहे. हा युजर रॅम आहे. हे सगळं माहित असलं पाहिजे. आता यांनी काय म्हटलंय, इफ रजिस्टर बँक 1 इज सिलेक्टेड. 1 म्हटल्यावर ऍड्रेसेस काय आले 08 to 0F. मग 08 हा R0 झाला, 09 हा R1 झाला रजिस्टर, 0A हा R2 झाला, 0B हा R3 झाला, 0C हा R4 झाला,
आणि 0D हा R5 झाला. आता याने काय विचारलंय, रजिस्टर R5 चा ऍड्रेस काय असेल? तर उत्तर काय आलं? 0D हे उत्तर आलं. बघा किती टफ आहे ते, इतकं सोपं नाहीये उत्तर देणं. ओके, इतकं ते सॉल्व्ह करत बसावं तर ते कळत. विच ऑफ these SFRs आर बिट ऍड्रेसेबल? ह्याच्यातले कुठले SFRs बिट ऍड्रेसेबल आहे? अक्युमुलेटर पण बिट ऍड्रेसेबल आहे, पोर्ट तर असतातच, PSW पण बिट ऍड्रेसेबल आहे. त्यामुळे उत्तर काय आलं तुमचं? ऑल ऑफ दीज. सगळे हे सगळे SFRs जे आहेत ते बिट ऍड्रेसेबल. बिट ऍड्रेसेबल याचा अर्थ त्यातली प्रत्येक बीट आपण सेपरेटली ऍक्सेस करू शकतो, चेंज करू शकतो, रीड करू शकतो किंवा राईट करू शकतो. त्याला बिट ऍड्रेसेबल म्हणतात. तिसरा 3 नंबर, डॅश पोर्ट इन मायक्रोकंट्रोलर कॅन बी युज्ड ॲज प्युअरली इनपुट आउटपुट पोर्ट. ह्या पोर्टला दुसरं कुठलं फंक्शन नाहीये, मल्टीफंक्शनल पोर्ट नाहीये, असं एकच पोर्ट आहे, दॅट इज पोर्ट 1. बाकी पोर्ट 0 हा लोअर ऍड्रेस बस म्हणून वापरला जातो, पोर्ट 2 हा हायर ऑर्डर ऍड्रेस बस म्हणून वापरला जातो, पोर्ट 3 हा मल्टीफंक्शनल पोर्ट म्हणून वापरला जातो. फक्त पोर्ट 1 असा आहे की ज्याला दुसरं कुठलं फंक्शन नाहीये, इट कॅन बी युज्ड ॲज प्युअरली इनपुट आउटपुट पोर्ट. ते पोर्ट 1 आहे, ते माहित असलं पाहिजे. If a crystal of 10 megahertz is connected to microcontroller, then the time required to complete one machine cycle will be 10 megahertz म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली तिने, F is equal to 10 megahertz, megahertz म्हणजे 10⁻⁶. याचा अर्थ T किती होईल? 1/10 into 10⁻⁶, म्हणजेच 1/10 म्हणजेच 0.1 into 10⁻⁻⁶, म्हणजेच 10⁻⁻⁶ म्हणजेच मायक्रोसेकंड. ठीक आहे, तर आपल्याला माहिती एक टी स्टेट झाली, हे 1 टी स्टेट झाली. आपल्याला माहिती एक मशीन सायकल ही 6 टी स्टेटची असते. बघा कुठपर्यंत गेले, एक मशीन सायकल ही 6 टी स्टेटची असते. याचा अर्थ किती मायक्रोसेकंड लागतील आपल्याला? 0.6 मायक्रोसेकंड. हे उत्तर करेक्ट, 0.6 मायक्रोसेकंड. कारण एक टी स्टेट 0.1 ची आपल्याला 6 टी स्टेट लागतात, म्हणजे 0.6 मायक्रोसेकंड त्याचं टायमिंग. आय थिंक इट इज क्लिअर. त्यानंतर 5 नंबर, सिलेक्ट द करेक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द फॉलोइंग. यातलं करेक्ट इन्स्ट्रक्शन कोणतं आहे? INC-DPTR, मूव R5, add a, address at R1, ऑल ऑफ दिस सगळेच बरोबर, सगळेच करेक्ट आहेत. त्यातले करेक्ट इन्स्ट्रक्शन कुठले का सगळेच करेक्ट आहेत? INC-DPTR आहे असतच, मूव R5, a असतच, ऍड a, ऍड्रेस ऍट R1 पण असतच. त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर याचं येणार. याचं उत्तर काय येणार? ऑल ऑफ दिस करेक्ट आहे, सगळेच इन्स्ट्रक्शन बरोबर आहे. द प्रॉपर इन्स्ट्रक्शन टू ऍक्सेस एक्सटर्नल रॉम मेमरी. रॉम मेमरीसाठी कुठलं इन्स्ट्रक्शन वापरतो आपण? एक लक्षात ठेवा, कोड मेमरी म्हटली की मूव्ह यायलाच पाहिजे कंपल्सरी, ही रॉम साठी वापरलं जातं. आणि रॅम जर असेल एक्सटर्नल तर त्यासाठी मूव्ह एक्स वापरला. इथं मूव्ह वाले एकच इन्स्ट्रक्शन आहे, नंबर C, त्याच्यामुळं तेवढंच इन्स्ट्रक्शन करेक्ट. ओके, if A is equal to 59, the result after executing the instruction RLA, rotate accumulator left. 59 म्हणजे 0101, 9 म्हणजे 1001. हे जर मी रोटेट केलं तर काय होणार? हे 0 इकडे डावीकडे रोटेट केलं की हा 0 इथे येणार, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? B आणि हा 2. रोटेट केल्यानंतर डेटा त्यामधला काय होईल? B2. B2 इज द करेक्ट आन्सर.
Number 8. The Boolean instruction to complement the status of port pin P1.5 is. कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला माहिती सीपीएल इन्स्ट्रक्शन वापरलं जातं. सीपीएल इन्स्ट्रक्शन म्हणजेच कॉम्प्लिमेंट, आणि आपण जे सांगेल ते बिटचं कॉम्प्लिमेंट तुम्हाला दिला जातो. P1.5 म्हटलेला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी सीपीएल इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट, एल जम्प इज ए 3 बाईट लॉंग जम्प आहे. लॉंग जम्प म्हटलं की 16 बिट ऍड्रेस द्यावा लागतो आपल्याला. इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅटच असा आहे, एल जम्प 16 बिट ऍड्रेस. 16 बिट ऍड्रेस. एल जम्पचा कोड ह्याला 1 बाईट जाईल आणि 16 बिट ऍड्रेसला 2 बाईट जातील. अशा एकूण 3 बाईट्स तुम्हाला लागतील. सो इट इज ए 3 बाईट इन्स्ट्रक्शन. द ऍड्रेस रेंज ऑफ एस जम्प इन्स्ट्रक्शन इज 256 बाईट्स. हे आपल्याला माहिती. एस जम्प आपण एस जम्प 8 बिट ऍड्रेस देतो. ठीक आहे. तर 8 बिट ऍड्रेस हा 256 जास्तीत जास्त बाईट्स आपण ऍड्रेस करू शकतो. ते माहित असलं पाहिजे. 10 झालं, आता 11. The software control pins to stop or run the timer counter is. तर आपल्याला माहिती आहे, टायमरला स्टार्ट, रन आणि स्टॉप करण्यासाठी कुठले बिट्स वापरतो आपण? T0 आणि T1 ह्या 2 बिट्स वापरल्या जातात. ह्या इंटरप्ट साठी INT0 आणि INT1 ह्या इंटरप्ट साठी वापरतो आपण. डेटा रीड आणि राईट करण्यासाठी RD बार आणि राईट बार वापरतो. आणि सिरियल डेटा ट्रान्समिशन आणि रिसेप्शन साठी TXD आणि RXD वापरतो. याचा अर्थ T0 आणि T1 ह्या 2 बिट्स आहेत ज्या आपण सॉफ्टवेअर कंट्रोल साठी वापरतो. आता 12व. The SFR bit used to double the baud rate of timer 1 for serial communication is. यातली S mod bit वापरली जाते. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. S mod bit वापरली जाते. हे पिकॉन मध्ये आहे. S mod bit ही पिकॉन रजिस्टर मध्ये आहे. ही बीट जर तुम्ही 1 केली तर बॉड रेट डबल केला जातो. ही बीट जर 0 असेल तर बॉड रेट तुमचा नॉर्मल बॉड रेट. बॉड रेट डबल करण्यासाठी ही बीट वापरली होती. हे पण माहित असलं पाहिजे. याचा अर्थ सगळे SFRs आपल्याला पूर्ण माहित असले पाहिजे. 13 नंबर. The important signal for microcontroller 8051 to demultiplex the address and data bus. ऍड्रेस आणि डेटा बस सेपरेट आउट करण्यासाठी कुठला सिग्नल वापरला जातो? तर ALE सिग्नल आपण वापरतो डिमल्टिप्लेक्सिंग ऑफ दी बसेस. डॅश इज यूज टू इन्क्रीज ड्रायव्हिंग कॅपॅसिटी ऑफ द डेटा बस. डेटा बस ही बाय डायरेक्शनल असल्यामुळं बाय डायरेक्शनल बफर्स आपल्याला वापरावे लागतात जर आपल्याला डेटा बसची ड्रायव्हिंग कॅपॅसिटी, करंट कॅपॅसिटी वाढवायची असेल तर. नंबर 15. द ऍड्रेस ऑफ फर्स्ट बिट इन बिट ऍड्रेसेबल रॅम इज. पहिल्या बिटचा ऍड्रेस काय बिट ऍड्रेसेबल रॅम मध्ये? 128 बिट्स आहेत बिट ऍड्रेसेबल रॅम. त्यातल्या पहिल्या बिटचा ऍड्रेस आहे 00H. हे पण माहित असतं. आणि शेवटच्या बिटचा ऍड्रेस आहे 7M. तर उत्तर आपलं बी 00H. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. टफ आहे. मल्टिपल चॉईस सोपे नसतात, खूप टफ असतात. आपल्याला व्यवस्थितच माहित पाहिजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला जर व्यवस्थित माहित नसेल तर मग अवघड जातं मग सोडवायला. त्यासाठी डिटेल वाचावं लागतं सगळं. डिटेल एकदा तुम्ही PDF सगळी पूर्ण वाचा. पिन स्ट्रक्चर बघा, सगळं बघा. जरी ऑनलाईन असली परीक्षा तरी सुद्धा तुम्हाला बघा किती वेळ लागतो. इथं अवघड आहे. जरी ऑनलाईन तुम्हाला वाटलं बघून लिहिता येईल, पण नाही. हे बघून लिहिण्यासारखे प्रश्न नाहीयेत. काही काही सोडवावे लागतात. असं नुसतं पुस्तक घेऊन बसून उपयोग नाही त्याला. ते तुम्हाला एंडिंग करता आलं पाहिजे, ऑरिंग करता आलं पाहिजे, डेटा रोटेशन करता आलं पाहिजे, सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे.
ते तर तुम्हाला रेडीमेड नाही मिळणार कुठं. ते तुम्हाला करावंच लागणार आहे सगळं, हातानेच करावं लागणार. त्यामुळं डोंट टेक इट लाईटली. सोपं आहे, आपलं ऑनलाईन परीक्षा आहे, आरामात आपण सोडवू शकतो, अशा भ्रमात राहू नका. दॅट विल बी व्हेरी डेंजरस फॉर यू. आय विल स्टॉप हिअर. तुम्ही प्रॅक्टिस करा जरा. एखादी मी तुम्हाला हे पण पाठवतो, क्वेश्चन पेपर जुना, त्याची पण प्रॅक्टिस करा तुम्ही. पहिल्यांदा अभ्यास करा, अभ्यास करून मग ते त्याची प्रॅक्टिस केली तर त्याचा काय उपयोग आहे. अभ्यास न करता नुसतं इथं सोडवायचा डायरेक्ट प्रयत्न केला तर काय उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, ठीक आहे. त्यापेक्षा तुम्ही थोडा अभ्यास करा अगोदर, वाचा सगळ्या पीडीएफ, वाचून मग सगळे SFR वगैरे सगळं बघा व्यवस्थित. एकदा थॉरोली अभ्यास करा आणि मग तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला निश्चित 70% पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. आणि तुमचा अभ्यास किती डीप आहे त्याच्यानंतर मग 70च्या पुढे तुम्ही जाऊ शकता. 80% पर्यंत जाऊ शकता, 90% पर्यंत जाऊ शकता. जेवढा तुमचा डीप अभ्यास असेल, तितकं तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके? आय विल स्टॉप.